75वा स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न. अकोले प्रतिनिधी भाऊसाहेब वागचौरे. 75वा स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. हिंदसेवा मंडळाने अकोले तालुक्यात मॉडर्न हायस्कूलची स्थापना 75 वर्षापूर्वी करून शिक्षणाची भक्कम पायाभरणी केली. विद्यालय आणि देवालय मानवी आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शाळेची भूमिका निर्णायक असते, असे प्रतिपादन वैभवराव पिचड यांनी केलं. ते मॉडर्न हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, सोमचंद शहा कॉमर्स व भास्करराव कदम गुरुजी सायन्स अकोले यांच्या 75व्या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर रमेश झरकर हे होते. यावेळी माजी विद्यार्थी व जीएसटी विभाग नाशिक येथील राज्यकर उपायुक्त ज्ञानदेव मुरकुटे, हिंदसेवा मंडळाचे सचिव योगेश देशमुख, कार्यकारिणी सदस्य दिलीप शहा, मॉडर्न ज्युनियर कॉलेजचे चेअरमन व नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, मॉडर्न हायस्कूलचे चेअरमन मोरेश्वर धर्माधिकारी, ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेच्या चेअरमन स्मिता मुदंडा, बालक मंदिरचे चेअरमन रामेश्वर रासने, हिंदसेवा पतपेढीचे व्हाईस चेअरमन सतीश फरागडे व सौ वर्षा मुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते. वैभवराव पिचड पुढे म्हणाले की गेल्या 7 दशकाहून अधिक काळ मॉडर्न विद्यालय विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत आहे. विद्यार्थी घडवण्यात आजी माजी शिक्षकांचे योगदान मोलाचे असून माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांनी संस्थेला वेळोवेळी दिलेल्या मदतीची आठवण त्यांनी करून दिली. शाळेचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा भविष्यातही कायम राहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पूर्वीची नालंदा विद्यापीठे व गुरुकुल संस्कृती काळानुरूप लोप पावल्याचंही त्यांनी नमूद केलं. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर रमेश झरकर म्हणाले की अकोले येथील सर्व युनिट्स गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत. विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे. संपूर्ण जिल्ह्यात मॉडर्न हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी प्रथम यावा अशी अपेक्षा व्यक्त करत भविष्यात सुसज्ज इमारत उभारण्यासाठी मंडळ कटिबद्ध असल्याचंही ग्वाही त्यांनी दिली. माजी विद्यार्थी ज्ञानदेव मुरकुटे यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. यावेळी देणगीदार कमलाताई कदम, पत्रकार दिनानिमित्त अमोल वैद्य, भाऊसाहेब वागचौरे तसेच जनजाती कल्याण आश्रमच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापक संतोष कसरे यांचा सत्कार करण्यात आला. वर्षभरातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ सुजाता देशमुख, संपत वाळके, रुपेश गायकर, सोनाली नवले, राम वागचौरे यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उपमुख्याध्यापक सुधीर जोशी यांनी केलं. अहवाल वाचन प्राचार्य चित्रा कांबळे यांनी केलं, तर पाहुण्यांचा परिचय दिलीप झोळेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन गणेश जोशी, चंद्रभान भोत, मनोहर भागवत, पोपट उकिरडे यांनी केलं. शेवटी सौ सुजाता देशमुख यांनी आभार मानले.